नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। संबंध महाराष्ट्रभर आज मंत्रिपदाचं वाटप झाल्यानंतर मंत्रिमंडळ बसल्यानंतर मीरा भाईंदर शहराला प्रथमच कॅबिनेट मंत्री दर्जाचं कॅबिनेट मंत्री पद आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर शहरामध्ये खेचून घेऊन आल्यानंतर मीरा भाईंदर शहरातील शिवसैनिकांमध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कमलाकर पाटील यांच्या नेतृत्वात या काशीमीरा दाचकुलपाडा शाखेवरती आज आनंद व्यक्त केला जातोय। पाहूया या ठिकाणचे कार्यकर्ते काय सांगत आहेत, कसा आनंद व्यक्त करतात। आनंदमय झालेला आहे। प्रथमच मीरा भाईंदर मध्ये आमदार प्रताप सरनाईक साहेबांनी कॅबिनेट मंत्री पद खेचून या मीरा भाईंदरला आणलेला आहे। कसा आनंद व्यक्त करताय, काय सांगा। सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। आणि आता हे वातावरण तुम्ही बघताच आहे, इथे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि जनता जमलेली आहे। साहेबांचे फक्त अभिनंदन म्हणायला आणि सर्वांनी मनापासून आनंद व्यक्त केलेला आहे, कारण साहेबांनी सध्या मीरा भाईंदर तर सजवलाच आहे। आता साहेब आता कॅबिनेट मंत्री झाले तर आता पूर्ण महाराष्ट्र सजवणार आहेत। त्याचप्रमाणे आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की साहेब कॅबिनेट मंत्री व्हावे आणि आता एवढ्या वर्षानंतर सर्व कार्यकर्त्यांची इच्छा मनापासून पूर्ण झालेली आहे। त्यामुळे हा सर्व मोठा जल्लोष आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते साहेबांसाठी खूप आनंदी आहोत आणि साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आज या ठिकाणी काय काय आयोजन करण्यात आलं होतं? याच ठिकाणी साहेबाचं कॅबिनेट मंत्री पद जसं निश्चित झालं, साहेबांनी शपथविधी घेतली तेव्हापासून की पूर्ण प्रभागामध्ये जल्लोष वातावरण होतं। ठिकठिकाणावरून आम्हाला कॉल्स येत होते ते आणि आता शाखेवर आम्ही महिला जमून पुरुष आघाडी जमून सर्वांनी मिठाई वाटप करून आणि जल्लोष साजरा केला आहे। या ठिकाणी फटाके ढोल ताशे वाजवून आनंद व्यक्त केलेला आहे। तुम्ही कसा आनंद व्यक्त करता? काय मला असं वाटतं की मीरा भाईंदरात जे साहेबांनी काम केलं होतं पूर्ण ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये, आता पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा साहेब आता एवढा प्रयत्न करून एवढे हॉस्पिटल वगैरे बनवले साहेबांनी, ते लोकांचे आशीर्वाद आहे साहेबांना मंत्रिपद भेटण्यामध्ये आणि आम्हाला खूप अभिनंदन साहेबांना की एवढं मोठं पद भेटल्यानंतर आम्ही खूप जास्तच खुश आहे का की एवढे कामं केले, त्यांचा एक आशीर्वाद साहेबांना भेटला। या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आज एवढं मोठं मीरा भाईंदर शहराला कॅबिनेट मंत्रीपद बहाल केलेलं आहे, कसं काय सांगता? आज शिंदे साहेबांना स्वतः माहिती की आमदार प्रताप सरनाईक साहेबांचं काम कसं आहे आणि त्या ठिकाणी कोणाला द्यायला बरोबर त्यांनी तेच व्यक्तीला दिला की कोण काम करत त्यांनाच दिलं। काय सांगा साहेब, आज या ठिकाणी तुम्ही आलेले आहात, कसा आनंद व्यक्त करतो? मी आमदार साहेबांचे पहिलं मनपूर्वक आभार, त्यांना जय महाराष्ट्र। तळागाळातल्या कार्यकर्त्यांची जी इच्छा होती आजपर्यंत त्यांनी आमदार व्हावं आणि ते 20 तारखेला आमदार झाले, त्याच्यानंतर सगळ्यांची अपेक्षा होती की त्यांनी नामदार व्हायला पाहिजे, तर आज ते सगळ्यांची तळागाळातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नामदार म्हणून ते शपथ घेतली आणि सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण झाली। साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो। मीरा भाईंदरला प्रथमच मंत्रिपद मिळालेलं आहे, कॅबिनेट मंत्रिपद, कसं आनंद व्यक्त करतो? हा, मला वाटतं आमच्यासाठी ऐतिहासिक क्षण असेल हा आणि आम्हाला या क्षणाची जी आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आमचा जो साहेबाचा आहे, जितना बडा संघर्ष इतनी बडी जीत आणि ते साहेबांनी करून दाखवलं आणि ते आम्ही प्रत्यक्ष साहेबाला प्रत्येक कामातून आम्हाला प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला शाबासकीची थाप देऊन मला वाटते आमच्यासाठी ऐतिहासिक हा क्षण आहे आणि हा खूप मोठा आमच्यासाठी आनंदी उत्सव आहे। दिवाळी समान हा सण आहे आमच्यासाठी आजच्या क्षणी। आजच्या शुभप्रसंगी दिघे साहेबांची कशी आठवण करत? आनंद दिघे साहेबांची मला वाटतं आजच्या या शुभप्रसंगी आनंद दिघे साहेबांचे जर असते तर आम्हाला वाटतं साहेबांनी जे केलेलं कार्य बघून खरोखर साहेबांना हे मोठा आशीर्वाद दिला असता, हे क्षण मी आठवण करू शकतो। काय सांगायचं, आज आनंद व्यक्त केला जातोय, तुम्ही महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत, कसा आनंद व्यक्त करताय? साहेब मंत्री झाले। पहिले तर जय महाराष्ट्र। आम्हाला सगळ्याच महिलांना सगळ्यांनाच आपल्या शिवसैनिकांना खूप आनंद होतोय। महिलांचंच त्यांनी तो भरपूरच आम्हाला त्यांनी प्रगती करून दिली आहे। तुम्ही मीरा भाईंदरचा कायापालट तुम्ही बघितलाच असाल एवढ्या वर्ष आणि आपल्या महाराष्ट्राचा तर कायापालट होईल यांची आम्हाला पूर्ण खात्री आहे, कारण या मीरा भाईंदरला त्यांनी ज्या एवढ्या वर्षात त्यांनी डेव्हलप केले, इव्हन महिलांसाठी जे त्यांनी आम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेले आहेत तेच ते महाराष्ट्रातील सगळ्या महिलांसाठी करतील ही आम्हाला खूप इच्छा आहे आणि त्यानंतर आम्ही खूपच खुश आहोत त्यांच्या या कॅबिनेट मंत्रीपदासाठी।
आणि तो जल्लोष तुम्ही बघितलाही असेल, ठिकठिकाणी चालूही आहे आणि आम्हाला तो अजून बहिणींना श्रेय जातात असं खूप खूप म्हणजे लाडकी बहीण नाही त्यांची युक्ती ही होती आणि त्यांनी ती अंमलात आणून एवढा प्रगती केलेली आहे आणि महिलांना ती पटलंही आहे की त्यांनी आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिला, आम्हाला एक इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक अमाऊंट दिली, लोकांनी काही त्याचा उपयोग छानपैकी केला आणि त्याचा पुढे महिलांनी त्याचं त्यांना श्रेयही दिलं आहे कॅबिनेट मंत्रीकडून. महिलांकडून सुरुवातीला तर सर्वांना जय महाराष्ट्र. सर्व महिलांकडून, सर्व लाडक्या बहिणींकडून आपल्या प्रताप सरनाईक साहेबांना खूप खूप अभिनंदन आणि आम्हाला खूप त्यांचा अभिमान आहे की त्यांनी एवढं मोठं मंत्रीपद त्यांना मिळालंय, कॅबिनेट मंत्री. त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद. साहेबांच्या सोबत आहेत तुम्ही. सर्व सोबतच आहोत.